फर्स्ट युनिट टेस्ट 2025 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 20 गुणांची परीक्षा आहे. 1 तास वेळ आहे. इयत्ता 9वीचा हा प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. यामध्ये आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे गणित भाग 2 क्वेश्चन नंबर 1 ए आहे. सॉल्व एनी 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे. यामध्ये फर्स्ट 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. एनी 2 तुम्हाला सॉल्व करायचे. फर्स्ट आहे पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड ए बी इज द 8 अँड देन द फाइंड ए एम. पहा तुम्हाला मिड पॉईंट दिला आहे सेगमेंटचा. एक सेगमेंट म्हणजे अशी एक रेषा आहे सेगमेंट ए आणि बी. मिड पॉईंट एम आहे इथे. मिड पॉईंट एम. मिड पॉईंटचा अर्थ काय होतो की त्या एका मिड पॉईंटमुळे याचे 2 इक्वल पार्ट झालेले असतात. जर ए बी ही जर 8 सेंटीमीटर असेल तर त्याला आपल्याला 2 समान भाग झालेत म्हणून आपण डिवायडेड बाय 2 करावं लागेल म्हणजे 4. म्हणजे ए एम इज द 4 सेंटीमीटर अँड बी एम इज ऑल्सो 4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 मार्क्सचे असे सोपे क्वेश्चन्स विचारलेले असतात. सेकंड आहे देन राईट द स्टेटमेंट इफ अँड देन द डायगोनल ऑफ द रेक्टँगल इज कॉन्ग्रुएंट. तर त्याचं पण आन्सर तुम्ही द्या. इफ द ट्रान्सव्हर्सल intersect 2 parallel lines and then sum of the interior angle on the same side on the transversal. तर अशा प्रकारे तुम्हाला याचे अँगल वगैरे सर्व दाखवावे लागतील. फिगर काढावे लागेल. 1 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन्स फक्त. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला बी. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर इन द क्वेश्चन्स गिवन बिलो. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज सेगमेंट हॅव. सेगमेंटमध्ये किती मिड पॉईंट टाकू शकतात तर मेनी टाकू. 1 ओनली 1. मिड म्हणजे मधोमध सेंटरला अतिशय सेंटरला त्याचे 2 इक्वल पार्ट होतील असे. यामुळे ओनली 1च येईल याचा आन्सर. द नंबर ऑफ अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल लाईन 2 इज द 8 लाईन. तुमचे अँगल फॉर्म होतात. 8 अँगल तयार होतात. इंटिरियर एक्सटेरियर आणि करस्पॉन्डिंग अशा प्रकारे. ओके. क्वेश्चन नंबर 2 विचारलेला आहे. एनी 3 विचारलेला आहे. एनी 3 6 मार्क्ससाठी आहे म्हणजे 2 मार्क्ससाठी इच क्वेश्चन्स. तर तुम्हाला 1, 2 अशा प्रकारे क्वेश्चन्स आहेत. याचा जास्तीत जास्त सराव करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला याचं नोटिफिकेशन दररोज तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलचं मिळत राहील. जेवढा परीक्षेचा सराव अधिक तेवढे मार्क्ससुद्धा अधिक मिळतात हे लक्षात ठेवा. एक प्रश्न सोडून चालत नाही. अनेक प्रश्नपत्रिका रेफर करावी लागतात. अनेक प्रश्नांचा सराव करावा लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर ही प्रश्नपत्रिका पाहिली तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. दोन्ही अँगलची जर टोटल केली तर तुमचं 180 डिग्री येणार आहे. फक्त फिलिंग द ब्लँक्स करायचे आहे. कोणत्या प्रॉपर्टीनुसार अँगल थेरम. बी आणि ए इथे येणार आहे. ए बी सी डी बी सी याप्रमाणे. अतिशय सोपं आहे पहा. आणि 5th क्वेश्चन्स आहे हा. थेरम दिलेला आहे संपूर्ण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एनी 2 विचारलेला आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. फर्स्ट अँड सेकंड 3 क्वेश्चन दिले. तिन्हीपैकी तुम्ही कोणते 2 सोडू शकता. इफ अँड देन तुम्हाला 3 पॉईंट दिलेले आहेत. रूल दिलेले आहेत. ते तुम्हाला स्टेटमेंट त्यामध्ये फॉर्म करायचं आहे. सेकंडमध्ये तुम्हाला ए बी सी असं दिलेलं आहे. ए सी इज द 11 सेंटीमीटर, बी सी इज द 6.5 आणि ए बी इज हाऊ मेनी. तर तुम्हाला काढायचं आहे. बी हा तुमचा मिड पॉईंट असणार आहे अशा प्रकारे. आणि तुम्हाला आधी स्केच करावं लागेल आणि मग तुम्हाला त्याचा आन्सर द्यावा लागेल. मिड पॉईंटचाच फॉर्म्युला ते वापरावं लागेल. यामध्ये तुम्हाला एम एन पी दिलेला आहे. तर ए अँगल बी अँगल आणि सी अँगल दिलेला आहे. हा 45 असेल तर इकडला सुद्धा कॉन्ग्रुएंट अँगल आहे. या दोन्हींची बेरीज 180 येणार आहे. एका रेषेवरील हे दोन्हीही अँगल असल्यामुळे यांची बेरीज 180 येते. याचं जेवढं माप येणार आहे तेवढंच याचं येणार आहे. याचं येणार आहे तेवढंच याचं येणार आहे. आपण शिकवलेलं आहे. तुम्ही एकदा रेफर करू शकता. बारकाईने अभ्यास करा. काही अडचण आली तर मला नक्की कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवरती येत असतात आणि त्याचा अधिक सराव केल्यानंतर परीक्षेला फायदासुद्धा होत असतो. तर पहा सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 एनी 1 4 मार्क्सचा आहे. सगळ्यात मोठा 20 गुणांची पेपर आहे. तुम्हाला ही फिगर काढायची आहे. स्वतः ड्रॉ करायची आहे. आणि हा शेवटचा प्रश्न विचारलेला आहे. द लाईन टेबल शो पॉईंट ऑन द नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट डिसाइड देअर द पेअर ऑफ सेगमेंट अँड बिलो द टेबल कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. तुम्हाला नंबर लाईन काढायची आहे आणि हे नंबर जोडतात की नाही एका रेषेमध्ये, ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाही एकमेकांना, हे तुम्हाला त्यावरून प्रूव्ह करायचं आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटू.